Hello students, today we are going to learn 1.1 An Astrologer's Day. It is written by R.K. Narayan. Before starting the story, here let's see about the author. R.K. Narayan. R.K. Narayan, who was born on 10 October 1906 and died in 13 May 2001. R.K. Narayan is the name, this is the actually shortened name from for Rashipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy, who is a famous Indian English writer, and in his career he published 14 novels, over 200 short stories, a memoir, 2 travel books, innumerable essays and 2 plays. आर के नारायण यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 मध्ये झाला आणि 13 मे 2001 मध्ये या ठिकाणी ते हे जग सोडून गेलेले. आर के नारायण यांचं संपूर्ण नाव राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी आणि ते फेमस इंडियन इंग्लिश रायटर होते. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी 14 नॉव्हेल्स, 200 शॉर्ट स्टोरीज, जवळजवळ 200 इतक्या शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये एक मेमोर आहे आणि ट्रॅव्हल बुक्स आहेत. इन्युमरेबल म्हणजे असंख्य एसेससुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये 2 प्लेजसुद्धा आहेत. अबाउट पीपल अँड देअर इंटरॅक्शन्स इन ॲन इमॅजिन्ड ऑर फिक्शनल साऊथ इंडियन टाउन कॉल्ड मालगुडी. जे काही त्यांनी लिहिलेले या ठिकाणी प्लेज, नॉव्हेल्स किंवा अजून त्यांनी काही लिहिलेलं जे वर्क्स आहेत, तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते आहे, ती म्हणजे पीपल अँड देअर इंटरॅक्शन्स दॅट आर शोन इन ॲन इमॅजिन्ड ऑर फिक्शनल साऊथ इंडियन टाउन. म्हणजेच एक काल्पनिक असं साऊथ इंडियन टाउन आहे मालगुडी. लेट्स सी अबाउट आर के नारायण. In 1935, R. K. Narayan wrote his first semi-autobiographical book. And what is the name of his book? Swamy and Friends. 1935 मध्ये आर के नारायण यांनी त्यांचं पहिलं सेमी ऑटोबायोग्राफिकल बुक लिहिलं होतं आणि त्याचे नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स, विच इज बिल्ड अपॉन हिज अर्ली चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस, की जे त्यांच्या चाइल्डहूड अनुभवांबद्दल या ठिकाणी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हिज सेकंड नॉव्हेल द बॅचलर ऑफ आर्ट्स, त्यांचं दुसरं नॉव्हेल जे आहे तर ते 1937 मध्ये लिहिलेलं होतं. दॅट बिस्टॉर्ड हिम रेप्युटेशन इन इंग्लंड, आणि त्याला खूप अशी प्रसिद्धी मिळालेली आहे. अनदर फेमस नॉव्हेल फ्रॉम हिज ट्रायोलॉजी कलेक्शन The English Teacher, and that was written in 1945. Actually that was written after his wife's death. आणि हे त्यांच्या ट्रायोलॉजीमधलं एक कलेक्शन आहे द इंग्लिश टीचर, आणि ते त्यांच्या वाईफच्या म्हणजेच बायकोच्या मृत्यूनंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे. नाव अनदर थिंग हिअर आय जस्ट वॉन्ट टू टेल यू अबाउट हिअर हिज एव्हरीडे लाईफ. ओके, he highlights the social context and everyday life of his characters. Basically here I want to tell you about his works characteristics. One important thing that we observe, that is the simple style and subtle humor that we found out in his stories. त्यांच्या स्टोरीमधलं अतिशय महत्त्वाचं असलेलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सिम्पल स्टाईल, आणि वन मोर हिअर कॅरेक्टरिस्टिक वी कॅन फाइंड हिअर, दॅट इज द सटल ह्युमर. सो हिअर what is given, let's see.
He highlights the social context and everyday life of his characters in a career that spanned over 60 years. He received many awards and honors, including the A.C. Benson Medal from the Royal Society of Literature, then the Padma Vibhushan and the Padma Bhushan, India's second and third highest civilian awards. He was also nominated to the Rajya Sabha, the upper house of India's parliament. Now, let's see about the novel. An Astrologer's Day. This novel, this story is about an astrologer who overcomes a difficulty from a stranger. An Astrologer's Day या लेसनमध्ये R.K. नारायण यांनी ॲस्ट्रॉलॉजरबद्दल म्हणजेच एका ज्योतिषाबद्दल माहिती सांगितलेली आहे. हू ओव्हरकम्स अ डिफिकल्टी फ्रॉम अ स्ट्रेंजर. एका स्ट्रेंजरकडून या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये जो काही बदल झालेला आहे, ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्याबद्दल R.K. नारायण यांनी या नॉव्हेलमध्ये सांगितलेलं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर इज अ पर्सन विथ ड्युअल आयडेंटिटी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो ड्युअल म्हणजे कसं, दोन प्रकारची आयडेंटिटी या ठिकाणी या व्यक्तीला मिळालेली आहे. नाव लेट सी अबाउट द कॅरेक्टर्स अँड आफ्टर दॅट वी विल स्टार्ट द स्टोरी. In this story, there are two main characters. One is the astrologer and second one is the Guru Nayak. ॲस्ट्रॉलॉजर आणि गुरु नायक असे दोन या ठिकाणी महत्त्वाचे असलेले कॅरेक्टर्स आहेत. अँड थर्ड कॅरेक्टर इज ऑल्सो इंट्रोड्यूस्ड ॲट द एंड ऑफ द स्टोरी. आणि तिसरं कॅरेक्टर जे आहे ते अगदी स्टोरीच्या अंतिम या ठिकाणी दाखवलेलं आहे. लेट सी अबाउट द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर हा कोण होता आणि त्याच्या जीवनामध्ये नेमकं काय घडलेलं आहे. लेट्स सी. ही इज बेसिकली अ सन ऑफ द फार्मर. ॲस्ट्रॉलॉजर हा एका शेतकऱ्याचा मुलगा होता, बट नाऊ वर्किंग ॲज अन ॲस्ट्रॉलॉजर इन साऊथ इंडियन स्मॉल व्हिलेज मालगुडी. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ॲस्ट्रॉलॉजरबद्दल आपण पाहूया. ॲस्ट्रॉलॉजर हा एका शेतकऱ्याचा मुलगा होता, परंतु तो आता साऊथ इंडियनमधील एका छोट्याशा गावामध्ये, म्हणजेच काल्पनिक असं गाव आहे हे मालगुडी, त्या ठिकाणी तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणून काम करतो. द ॲस्ट्रॉलॉजर हॅज ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो खूप प्रसंगावधान असा असलेला व्यक्ती आहे. ही इज पंक्च्युअल. What about his work? And he is coward, cheater, and means common here we can say, and cunning person. ॲस्ट्रॉलॉजर हा अतिशय पंक्च्युअल असलेली व्यक्ती आहे, अतिशय कावड आहे आणि चीटरसुद्धा आहे, अँड व्हेरी कनिंग पर्सन, आणि थोडासा धूर्तसुद्धा आहे. बट ही इज व्हेरी व्हेरी इंटेलिजंट वन. परंतु तो अतिशय हुशार दाखवलेला आहे. फॉर वॉट? जस्ट फॉर अर्निंग मनी. म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी तो आपलं व्यवस्थित पद्धतीने टॅलेंट वापरून तो गिऱ्हाईकांकडून पैसे काढून घेत आहे. बाय यूजिंग हीज डिफरंट टाईप्स ऑफ ट्रिक्स अँड युनिव्हर्सल प्रॉफिट्स टू ऑल. When he came in contact with customers, he tells them prophets about their lives and used their some tricks. He considered himself as a killer. आणि तो स्वतःला एक किलर समजत असतो. म्हणजेच आपल्या हातून कुणाचा तरी खून झालेला आहे, हे गिल्ट, हा जो गुन्हा त्याने केलेला आहे तो त्याला सतत अपराध्याची या ठिकाणी जाणीव करून देत असतो. Second character, which is also very very important.
गुरुनायक. कोण आहे दुसरं कॅरेक्टर? तर ते म्हणजे गुरुनायक द स्ट्रेंजर. ही इज अ पर्सन विथ अ स्केप्टिकल ॲटिट्यूड. आणि स्केप्टिकल ॲटिट्यूड, अनट्रस्टवर्दी अँड वीक पॉईंट ऑफ गॅम्बलिंग, रिसेंटेड, डिटरमाइंड अँड रिव्हेंजफुल पर्सन. हा जो गुरुनायक आहे तो अतिशय स्केप्टिकल ॲटिट्यूड असलेला, त्यानंतर अनट्रस्टवर्दी अँड वीक पॉईंट ऑफ हिअर इन गॅम्बलिंग, रिसेंटेड, चिडणारा, चिडखोर आणि सूडाची भावना असलेला हा गुरुनायक आहे. थर्ड वन कॅरेक्टर इज वाईफ ऑफ ॲस्ट्रॉलॉजर, की जे कॅरेक्टर अतिशय या स्टोरीच्या अंतिमतः या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. शी वॉज अ व्हेरी लिटिल रोल बट means here what do we know about her character? She has a very little role in the story but devotee of her husband. परंतु ती आपल्या नवऱ्याच्या सतत बरोबर असणारी, म्हणजेच कोठे तर जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर हा ज्योतिषाचं काम करत असतो साऊथ इंडियन टाऊनमध्ये, मालगुडीमध्ये, तेव्हा त्याच्याबरोबर असणारी ही त्याची बायको. शी इज अ चिअरफुल वुमन, वाईफ अँड केअरिंग मदर. त्या अतिशय या ठिकाणी चिअरफुल अशा आहेत आणि अतिशय काळजी करणारी, आपल्या मुलांची काळजी करणारी अशी ही स्त्री दाखवलेली आहे. नाव लेट्स सी वेअर डीड द स्टोरी टेक प्लेस. ही स्टोरी कोठे घडलेली आहे, या स्टोरीचं नेमकं सेटिंग काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. R.K. Narayan's mostly stories that basically set in the fictional or we can say imagined South Indian town of Malgudi, that is imaginary town place. Okay, R.K. नारायण यांच्या बहुतेक स्टोरीज या फिक्शनल साऊथ इंडियन टाऊन, की ज्याचं नाव आहे मालगुडी, या ठिकाणी सेटअप झालेल्या आहेत. That setting of the story is Center Hall Town Park from midday to evening. जो टाईम स्पॅन दाखवलेला आहे तो म्हणजे दुपारपासून ते अगदी रात्रीपर्यंत हा असलेला वेळ आहे. आणि जो रोड आहे तो म्हणजे टाऊन हॉल, सेंटर हॉल टाऊन पार्क. ठीक आहे. देन लेट्स सी अबाउट द थीम ऑफ द स्टोरी. व्हॉट इज द थीम ऑफ द स्टोरी? An astrologer's day here gives various themes. And what are the themes that are discussed? Okay, or we can find out. या ॲस्ट्रोलॉजर्स डे स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या थीम्स म्हणजेच काय आहे तर डिसेप्शन, फसवणूक, रिव्हेंजफुल ॲटिट्यूड, सुडाची भावना, देन फिअर, भीती, गिल्ट, गुन्हा अँड आयडेंटिटी म्हणजेच ओळख, स्वतःची ओळख निर्माण करणे. या सर्व थीम्सच्या अवतीभोवती ही स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. देन ॲट द एंड व्हॉट कम्स टू नो द मेसेज. ओके, व्हॉट इज द मेसेज हिअर? वी कॅन से वी आवरसेल्व्स आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी हॅव डन अँड डोंट रन फ्रॉम मिस्टेक. या ठिकाणी या संपूर्ण स्टोरीमधून आपल्याला एक गोष्ट नक्कीच या ठिकाणी समजते, ती म्हणजे वी आवरसेल्व्स आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी हॅव डन. आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या इतर कोणामुळे घडत नसतात, बट वी आवरसेल्व्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आपण स्वतःच त्यासाठी काय असतो जबाबदार असतो. सो वी कांट रन फ्रॉम मिस्टेक्स. त्यामुळं आपण कोणत्याही चुकांपासून आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही आहे. वी शूड हॅव टू पे फॉर दॅट. अँड हिअर डेस्टिनी ऑर फेट plays very very important role in our life. That also we can understand. जे आपलं नशीब असतं, आपली डेस्टिनी असते, ते आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. And an astrologer's day in this story also
इन द लाईफ ऑफ दॅट ॲस्ट्रॉलॉजर डेस्टिनी प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या जीवनामध्ये सुद्धा नशिबानं फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. नथिंग हॅपन्स बाय ॲक्सिडेंट. कोणतीही गोष्ट ॲक्सिडेंटली अशी घडत नसते, सडनली घडत नसते. ऑल ह्युमन ॲक्शन्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस. या सर्व ह्युमन ॲक्शन ज्या आहेत त्याच्यामागे काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस असतात आणि त्या गोष्टींमुळं या घडत असतात. नाव लेट सी द स्टोरी इन डिटेल. An astrologer's day, page number 2. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Punctually at midday. Now we can understand that the story that actually happened at midday, म्हणजे दुपारच्या वेळी या ठिकाणी ही घटना जी घडलेली आहे ती या स्टोरीमध्ये सांगितलेली आहे. सो वी अंडरस्टूड हिअर द टाईम ऑल्सो अँड द टाईम इज मिड डे टाईम. हु इज शोन देअर अन ॲस्ट्रॉलॉजर. एक ज्योतिषी दाखवलेला आहे. नाव व्हॉट डिड ही डू देअर. He opened his bag and spread out his professional equipment. तो काय करतो, तो आल्याबरोबर आपली जी बॅग आहे ती बॅग ओपन करतो अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. खाली एक व्यवस्थित कापड अंथरून त्याच्यावरती आपले असलेले सर्व या ठिकाणी साधनं तो त्यावरती स्प्रेड करतो. अँड व्हॉट वॉज ॲक्च्युअली देअर इन हिज इक्विपमेंट्स, लेट्स सी. तर त्या इक्विपमेंट्समध्ये नेमकं काय काय होतं. डझन कावरी शेल्स, म्हणजे जवळजवळ डझनभर कवड्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, त्याच्यामध्ये एक चौरसाकृती असलेला कपडा होता. ॲक्च्युअली द क्लॉथ वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तो जो क्लॉथ होता तर त्याच्यावरती जे कापड होतं तो समजायला अतिशय कठीण होता. ऑब्स्क्युअर मीन्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. समजायला अतिशय अवघड असलेला एक चार्ट त्याच्यावरती होता. दॅट वॉज अ मिस्टिक. ओके, मीन्स रिलेटेड टू सुपरनॅचरल पॉवर्स. ज्या काही काल्पनिक अशा शक्ती असतात त्याच्याविषयी काहीतरी त्याच्यावरती होतं. बट दॅट वॉज ॲक्च्युअली नॉट अंडरस्टँडेबल. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comfortable. What is given here? Let's see. His forehead was resplendent with sacred ash and vermilion. त्या ज्योतिषाचं जे कपाळ होतं त्याच्यावरती सॅक्रेड ॲश, पवित्र असलेली, मीन्स सॅक्रेड मीन्स वॉट, होली, पवित्र अशी राख किंवा भस्म आपण त्याला म्हणतो. अँड व्हर्मिलियन म्हणजेच शेंदूर या ठिकाणी कपाळावरती लावलेला होता. अँड हाऊवर his eyes sparkled with a sharp abnormal gleam. What was there in his eyes? त्या ज्योतिषाचे डोळे हे अतिशय स्पार्कलिंग होते, शायनिंग होते. एक प्रकारची त्यामध्ये असलेली स्पार्कल म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणूया, एक वेगळ्या प्रकारची अद्वितीय अशी काय होती, शक्ती होती. which was really an outcome of a continual searching look for customers. Actually, that sparkling or gleamy way that was searching to whom? The customers. Okay? त्याची जी नजर होती तर ती नजर गिऱ्हाईकांना शोधणारी होती. But which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. आणि त्यामुळं ते जी काही डोळे होते त्याच्यामध्ये असणारी एक प्रकारची स्पार्कल, शायनिंग अशी असणारी, चमकणारी अशी जी काही शक्ती होती तर ती गिऱ्हाईकांना आकर्षित करत होती.
आणि त्या आकर्षित करण्यामागे अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे दॅट ही सिम्पल क्लायंट्स. हाऊ आर द क्लायंट्स? ती गिरायकं कशी होती? अतिशय साधीसुधी होती. अँड सो दॅट द ॲस्ट्रॉलॉजर टूक द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. आणि त्याचाच फायदा तो ज्योतिषी घेत होता. फॉर वॉट? जस्ट फॉर टेलिंग देम द प्रोफेसी. म्हणजे नेमकं त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडेल, व्हॉट विल हॅपन इन देअर लाईव्स इन द फ्युचर, हे तो सांगत होता. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट द क्लायंट्स वर व्हेरी कम्फर्टेबल. आणि जो ते ज्योतिषी सांगत होता त्यामध्ये ते समाधान व्यक्त करत होते. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. The power of his eyes was considerably enhanced. जी काही त्यांच्या डोळ्यांची जी दैवी शक्ती होती, थोडक्यात आपण दैवी शक्ती का म्हणूया, कारण त्यामध्ये एक प्रकारची चकाकी होती. अँड ॲक्च्युली दॅट गेव कम्फर्ट टू द क्लायंट्स अँड दॅट एनहान्स्ड, दॅट मीन्स इन्क्रीज्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड. हाऊ हिज फोरहेड वॉज? त्याचं फोरहेड जे होतं ते पेंट केलेलं होतं. कशाने? तर व्हर्मिलियन म्हणजेच थोडक्यात शेंदूर आणि भस्माने ते पेंट केलेलं होतं. म्हणजेच थोडक्यात कपाळावरती भस्म आणि शेंदूर लावलेला होता आणि त्यामध्ये असलेले ते डोळे हे एक अद्भुत शक्ती असल्यासारखे भासत होते. अँड द डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. आणि जे गालावर पसरलेल्या काळ्याभोर अशा ज्या मिशा होत्या त्यासुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं वर्णन या ठिकाणी त्या ॲस्ट्रॉलॉजरला अतिशय एकदम म्हणजेच थोडक्यात ते जे डोळे होते ते या ठिकाणी लोकांना अगदी भावून टाकत होते. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि अशा या सेटिंगमध्ये म्हणजेच कपाळावरती कुंकवाचा आणि भस्माचा जो टिळा त्याने पेंट केलेलं ते कपाळ आणि त्यामध्ये असलेल्या अर्धे उघडे असलेले ते डोळे, एक प्रकारची त्याच्यामध्ये चकाकी होती आणि ते त्यामध्ये उठून दिसत होते. टू क्राऊन द इफेक्ट ही वूड अ सॅफरन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि या ठिकाणी टू क्राऊन द इफेक्ट ही वॉन्ट अ सॅफरन कलर्ड टर्बन. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी सांगू शकतो, ती म्हणजे यालाच एक सगळ्यात महत्त्वाचं स्थान देणारी ती म्हणजे सॅफरन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. डोक्यावर असलेला तो सेंद्रिय असा आपण त्याला या ठिकाणी जे कापड बांधलेलं आहे, गुंडाळलेलं आहे डोक्याभोवती, ते सुद्धा अगदी उठून दिसत होतं. अँड दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि हे सर्व जी रंगरंगोटी होती ती कधीही या ठिकाणी फेल झालेली नाही आहे, म्हणजे अयशस्वी ठरलेली नाही आहे. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दॅलिया स्टॉक्स. या ठिकाणी आर के नारायण यांनी काय सांगितलेलं आहे? ॲक्च्युली द पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम विथ द हेल्प ऑफ हिज appearance, with the help of his tricks and telling the prophecy to the people, they attracted towards him. सांगण्याचं कौशल्य, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या, बोलण्याची पद्धती, अशा या सर्व गोष्टींमुळे तो ज्योतिषी या ठिकाणी गिरायकांना खूप अट्रॅक्ट करत होता. जणू काही बीज या एखाद्या फुलाकडे अट्रॅक्ट होतात त्या पद्धतीनं. ही सॅट अंडर द बाऊज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क.
आणि तो ज्योतिषी टाउन हॉल पार्ककडून येणारा जो रस्ता होता की ज्या ठिकाणी एक भलं मोठं असं चिंचेचं झाड होतं, टॅमरिन ट्री होता आणि त्या ब्रँचेस खाली म्हणजेच त्या फांद्यांच्या खाली तो ज्योतिषी बसलेला होता. दॅट पाथ वॉज रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क अँड दॅट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती जी जागा होती ती जागा चौकातून येणारा जो काही टाउन हॉल पार्कचा रोड होता, दॅट प्लेस वॉज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट वन फॉर मेनी पर्पजेस. ती जी जागा होती ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाची अशी जागा होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन. Surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. Surging means rush. लोकांची गडबड, गोंधळ या ठिकाणी त्या रोडवरती असायचा. अँड सो दॅट प्लेस वॉज फॉर मूव्हिंग अप अँड डाऊन. अँड हाऊ वॉज दॅट प्लेस? नॅरो रोड. ती जी जागा होती, तो जो रोड होता तो अतिशय अरुंद असलेला आणि नेहमीच लोकांच्या गडबड गोंधळीने गजबजलेला असायचा आणि खूप त्या ठिकाणी लोकांचा जमाव असायचा. फ्रॉम मॉर्निंग टिल टू द नाईट, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. अ व्हरायटी ऑफ ट्रेडर्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. दिवसभर गजबजलेला असलेला हा रस्ता नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोकांचं आकर्षण ठरणारा होता. A variety of trades and occupations was represented all along its way. वेगवेगळ्या प्रकारचे धंदे, व्यवसाय या रोडवरती चालायचे. त्याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला औषधे, मेडिसिन सेलर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधे विकणारे लोक, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक जे वेस्ट मटेरियल आहे, ज्याला आपण भंगार म्हणतो, हे सर्व विकणारे लोक, मॅजिशियन्स अँड अबव्ह ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ जे काही लिलाव करणारे, कपड्याचे लिलाव करणारे लोकसुद्धा या रोडवरती असायचे. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि संपूर्ण त्या रोडवरती असणारी लोक, त्या गावामधली लोक यांना अट्रॅक्ट करण्यासाठी खूप जोरजोरामध्ये अ लाऊड नॉईस दॅट मीन्स डीन दॅट दे क्रिएटेड म्हणजे खूप मोठ्या मोठ्याने ते ओरडायचे जेणेकरून सर्व लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. नेक्स्ट टू हिम इन व्हॉसिफरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. त्या ठिकाणी ज्योतिषाच्या समोर एक व्हेंडर होता. फ्राईड ग्राउंडनट म्हणजेच भाजलेल्या शेंगा विकणारा एक विक्रेता होता आणि तो सुद्धा खूप मोठमोठ्याने आवाज करत होता. अँड दॅट लाऊड नॉईज वॉज क्रिएटेड फॉर अट्रॅक्टिंग पीपल टुवर्ड्स हिम. लोकांचं अट्रॅक्शन कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारची नावं आपल्या त्या शेंगांना द्यायचा. ही कॉल्ड द ग्राउंडनट्स ॲज बॉम्बे आईस्क्रीम. कधी कधी तो बॉम्बे आईस्क्रीम असं म्हणायचा. नेक्स्ट डे देहली आल्मंड. दुसऱ्या दिवशी तो आपल्या शेंगांना देहली आल्मंड म्हणायचा. तिसऱ्या दिवशी राजाज डेलिकसी. तिसऱ्या दिवशी तो राजाज डेलिकसी म्हणायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी तो आपल्या शेंगांचं त्या ठिकाणी प्रसिद्धी करायचा. अँड सो
So many people attracted towards him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातलीच काही लोक, अ कन्सिडरेबल पोर्शन म्हणजेच त्यामधले असलेली काही लोक या ठिकाणी त्या ॲस्ट्रोलॉजरच्या अवतीभोवतीसुद्धा गोळा व्हायची. वेस्टेड देअर टाईम just hanging around the astrologer. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि तो ॲस्ट्रोलॉजर, तो ज्योतिषी आपला जो बिझनेस आहे, आपला जो व्यवसाय आहे, तो त्या अंधुकशा अशा प्रकाशामध्ये काय करायचा, चालवायचा. जो शेंगा विक्रेता होता आणि त्या शेंगा विक्रेत्याच्या ठिकाणी असलेल्या लाईटच्या अंधुकशा प्रकाशामध्ये, त्यामधून येणाऱ्या त्या तिरप्या किरणांमध्ये, त्यामधून होणाऱ्या त्या धुरामध्ये तो आपला व्यवसाय या ठिकाणी चालू करत होता. Half the enchantment of the place was due to the fact that it didn't have the benefit of municipal lighting. आणि यात अतिशय महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे half the enchantment, magical effect or the charm of that place was due to the fact that it didn't have the benefit of the municipal lighting. म्हणजे त्या ठिकाणी म्युन्सिपाल्टीची कोणत्याही प्रकारची लाईट नव्हती. तो जो सर्व रोड होता तो अंधारमय असा होता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. जे काही व्हेंडर्स होते, जे काही विक्रेते होते, तेच त्या ठिकाणी आपापल्यासाठी लाईट्स आणत होते. अँड ऑन दॅट दे वर डुईंग देअर ट्रेड्स अँड बिझनेस. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. सम हॅड नेक्ड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. Some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. त्यातलेच काही वेंडर्स ज्यांच्याकडे गॅस लाईट्स होत्या, काहींच्याकडे काही पोलवरती उघड्या प्रकारचे दिवे लावलेले होते. सम वर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काहींच्याकडे अगदी जुने असे कंदील होते, लॅम्प्स होते. अँड ॲस्ट्रोलॉजरसारखे असणारे काही 1-2 जण हे दुसऱ्यांच्या लाईटवरती मॅनेज करणारे होते. दे डिडंट हॅव देअर ओन कॅन्डल्स ऑर लॅम्प्स ऑर लाईट्स. दे मॅनेज देअर बिझनेस ऑन द अदर्स. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि जी येणारी जी लाईट होती ती कशी होती तर बॅफलिंग. क्रिस क्रॉस म्हणजेच अतिशय अंधुक असा तो लाईटचा प्रकाश होता. आणि जी किरणं होती तीसुद्धा अगदी त्याच्यावरती सावली पडलेली होती. दी सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि ॲस्ट्रोलॉजरचा जो व्यवसाय होता त्याच्यासाठी ते लाईटसुद्धा अगदी सुटेबल होती, अतिशय योग्य होती. ते सर्व वातावरण जे होतं ते ॲस्ट्रोलॉजरसाठी योग्य होतं फॉर हिज ट्रेड, रनिंग हिज ट्रेड. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. What is the reason behind it? That is actually indicated here. Why the background was very well for the astrologer? Because by profession he was not the astrologer. The reason is given here. कारण हे सगळं जे वातावरण होतं ते ॲस्ट्रोलॉजरसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. कारण ते ॲस्ट्रोलॉजरनं आपलं जीवन ॲज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून चालू केलेलं नव्हतं. बिकॉज ऑलरेडी वी हॅव सीन दॅट ही वॉज द सन ऑफ ए फार्मर. तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता. त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे त्याचं स्वतःचा असा व्यवसाय नव्हता. ओके, ही स्टार्टेड दॅट लेटर because there was one reason that we will see in detail next in the story. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगता येईल that he didn't know more of what was going to happen to others. त्याला दुसऱ्याच्या जीवनामध्ये पुढे नेमकं काय घडणार आहे, ही वॉज ॲक्च्युअली अननोन अबाउट ऑल दिस. ओके,
then he knew what was going to happen to him that next minute. He was also totally unknown about what will happen next to him. ओके, त्याच्याही जीवनामध्ये नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नसतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर्स. जसं त्या लोकांना स्टार्स वगैरे त्यांच्या जीवनामध्ये ते नेमकं पुढे काय घडणार आहे, दे वर टोटली इनोसंट फॉर दॅमसेल्व्स. इन द सेम वे द ॲस्ट्रोलॉजर वॉज. ओके, म्हणजेच या ठिकाणी त्या गिऱ्हाईकांना त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं पुढे काय घडणार आहे याबाबत ते अगदी अज्ञान होते. त्याचप्रमाणे हा ॲस्ट्रोलॉजरसुद्धा होता. ही वॉज टोटली इनोसंट. means he didn't know anything about anyone, but still he was the astrologer. Yet he said things which pleased and astonished. Things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd grace work. या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, yet he said things which pleased and astonished everyone. What kind of things he used by telling to his customers? He pleased everyone by his speaking ability. And whatever he told them, they were really here liked. And he astonished everyone by his things. Okay? ही वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. ते जर सर्व काही सांगायचा तो त्याचा अभ्यास करायचा, त्याची प्रॅक्टिस करायचा आणि जे काही योग्य वाटेल ते त्याच्या अगदी टॅलेंटचा वापर करून लोकांना तो व्यवस्थित पद्धतीने तर्क करून उत्तरं द्यायचा. अँड सो हिज क्लायंट्स लाईक्ड ऑल द थिंग्स. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ऑन an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. Now what is given here at the end of this passage? It was as much an honest man's labor. म्हणजे त्याचं जे कष्ट होतं, त्याचं जे वर्क होतं ते अगदी ऑनेस्ट मॅन्स लेबर होतं. म्हणजेच कोणत्याही एखाद्या ऑनेस्ट पर्सननं केलेलं कार्य त्याच पद्धतीनं या ॲस्ट्रोलॉजरचं काम होतं. अँड सो ही डिझर्व द वेजेस वॉट एव्हर द लेबरर डीड. ओके, त्यामुळं त्या कष्टकऱ्यानं त्या लेबरनं केलेलं काम आणि त्याच्यासाठी मिळणारा जो पगार होता तो त्याला अतिशय डिझर्व करणारा होता. दॅट ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे, की जो घरी जातावेळी आपल्याबरोबर घेऊन जातो. त्याच पद्धतीनं द ॲस्ट्रोलॉजर वॉज ऑल्सो व्हेरी व्हेरी ऑनेस्ट फॉर दॅट. Whatever the work he did here, he deserved the wages that he carried home at the end of the day. Okay, remaining part that we will see in the next video. Till to bye bye.